निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक स्वामी यांनी पिंपळगाव बसवंत या ठिकाणी 23 मे शनिवार रोजी पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन ठेवण्यात आला होता। यामध्ये नागरिकांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक स्वामी उपस्थित होते। अनेक नागरिकांच्या तक्रारी त्यांनी समजून घेतल्या आणि तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना सूचनाही दिल्या। यावेळी नाशिक माझा न्यूज चॅनल सोबत पोलीस अधीक्षक स्वामी यांनी संवादही साधलाय। बेसिकली तक्रार निवारण दिन जो आहे तो दर शनिवारी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही घ्यायला सांगितलेला आहे आणि हा जो तक्रार निवारण दिनाचा आहे हा पूर्वीपासून तसा चालत आलेलाच आहे। शनिवारी तक्रार निवारण दिन घ्यावा जेणेकरून त्याच्यामध्ये काही जनतेच्या ज्या तक्रारी आहेत अशा तक्रारीचं त्या दिवशी निरसन करावं, जेणेकरून ॲप्लिकेशन्सची संख्या पोलीस स्टेशनची पण कमी होईल। आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला हे पण सांगितले की त्या दिवशी महिलांच्या ज्या काही तक्रारी असतील तर अशा महिलांच्या तक्रारीचं पण निरसन मोठ्या प्रमाणावरती झालं पाहिजे, हा याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे। दुसरा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अशा तक्रारी पोलीस निरीक्षकांनी स्वतः त्या ठिकाणी तपासाव्यात। त्याच्यामध्ये स्वतः त्या तपासी अंमलदार जे कोणी असतील किंवा चौकशी अंमलदार जे कोणी असतील त्यांना बोलवावं आणि त्यामध्ये योग्य कारवाई झाली किंवा नाही याबद्दलची शहानिशा करावी। काही ठिकाणी स्पॉट व्हिजिटची गरज असेल तर ते स्पॉट व्हिजिट करावी। बऱ्याच समस्या ज्या आहेत त्या शेतीशी निगडीत आहेत, शेतीच्या बांधावरच्या समस्या आहेत किंवा जमिनीच्या समस्या आहेत। तर अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये विविध विभागांचं सहयोग जो आहे तो विविध विभागाचा सहयोग अत्यंत आवश्यक आहे। त्याप्रमाणे तशा प्रकारच्या तक्रारीचं जर आपण शेती संबंधीतील तक्रारीचं आपण जर निरसन केलं तर तशा प्रकारच्या तक्रारीचं निरसन केल्यानंतर आपल्याकडचे शरीराविषयक होणारे जे गुन्हे आहेत तसे ते कमी होऊ शकतात आणि सामान्यांचा जो आहे तो विषय त्या ठिकाणी संपू शकतो। तर ह्या एकंदरीत पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचा हा तक्रार निवारण दिन आहे, जेणेकरून तक्रारीचं तात्काळ निरसन होईल। लोकांना त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं त्याचं निरसन झाल्यामुळं पुढचे त्यांचे भविष्यातले इतर प्रश्न संपतील आणि आमच्याकडचे काही जे गुन्हे आहेत जे शरीराविषयक गुन्हे होतात असे गुन्हे कमी होण्यास मदत होऊ शकते, हा याच्या पाठीमागचा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर महिलाविषयक ज्या तक्रारी आहेत अशा महिलाविषयक तक्रारी ज्या कुठल्याही संबंधातल्या असतील तर त्यामुळे महिलांना पण योग्य न्याय मिळू शकतो आणि तो तात्काळ त्यांना आपण काही जस्टिस देऊ शकतो का, ह्या अनुषंगानं हा तक्रार निवारण दिन आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।